श्री गुरुदेव दत्त भारतनगर दत्त मंदिर ही स्थापना 1988 साली झाली आणि इथं आपण महाप्रसाद 15 वर्ष झालं करतो आहे आणि 7 वर्ष झालं आपण पारायणचा कार्यक्रम घेतो. त्या दिवस 7 दिवस पारायण असतो, दिंडोरीपर्यंत आपण पारायण घेतलं जाते. पारायण झाल्यानंतर पारायणची जे लोक असतात त्यांच्यासाठी आपण प्रसाद करतो. ते प्रसाद म्हणजे ते आपण त्यांना आपण म्हणजे दत्त असतात ते त्यांना आपण प्रसाद केल्यानंतर त्यानंतर आपण पालखी काढली जाते. हा पालखी आपल्या मंदिराभोवती एक प्रदक्षिणा झाल्यानंतर संध्याकाळी आपला दर दत्त जयंतीचा 6 म्हणजे दत्त जयंतीच्या वेळेस आपलं म्हणजे जन्मकाळ झाल्यानंतर संध्याकाळी महाप्रसाद असतो. जवळपास हा 2 ते 2,500 लोकांचा महाप्रसाद तयार होतो. मी डॉक्टर पवन दोरकर. आम्ही इथे गेले आता 30-40 वर्ष झालं दत्त जयंती मोठ्या उत्साहाने साजरी होते. पण आमच्या मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष दत्त मंदिर जयंती उत्सव अध्यक्ष हे सगळे मिळून गेले 7-8 वर्ष झाली महाप्रसादाचा कार्यक्रम करतो. या महाप्रसादाला जवळपास आजूबाजूच्या एरियामधले 2,500-3,000 लोक महाप्रसादाचा आस्वाद घेतात. हा महाप्रसाद वेगवेगळ्या लोकांच्या देणगीतून मदतीतून आमच्या इथल्या स्थानिक रहिवासींच्या मदतीतून उभा राहतो. दरवेळी वेगवेगळे उपक्रम आम्ही घेत असतो. तसंच पारायणाचा कार्यक्रम गेले 7 दिवस सकाळी चालू असतो. पारायणाला सुद्धा वेगवेगळ्या भागातून महिला पुरुष एकत्र येतात. पारायणानंतर त्यांचा जो उपवासाचा किंवा फराळाचा कार्यक्रम होतो आणि सालाबाद प्रमाणे जन्मतिथीनुसार जन्मकाळानुसार आम्ही पालखी सोहळा पार पाडतो आणि महाप्रसादाचा कार्यक्रम पूर्ण करतो. त्यासाठी आमचे मंडळाचे कार्यकर्ते, आमचे रहिवासी, भारतनगरचे वेगवेगळे पदाधिकारी, वेगवेगळे आमचे गणेशोत्सवाची मुलं इथं हरिभरीनं सहभाग घेतात. पूर्ण उत्साहानं हा कार्यक्रम पार पाडतात. तसेच आमचे आदरणीय शीतल जाधव, रणजित गुरु, परत कमलेश हे सगळे मुलं दरवर्षी हे अतिशय दरवर्षी वेगवेगळ्या उत्साहाने हा कार्यक्रम पार पाडतात. त्याबद्दल आम्ही त्यांचे नेहमी ऋणी असो आणि येणाऱ्या भक्तांचं आम्ही नेहमी स्वागत करतो. त्यांचंही आम्ही यावेळी स्वागतच केलंय. वास एवढंच.